सावनेर तालुक्यातील गडमी, खुबाळा, जैतपूर, खुर्सापूर, नांदोरी, नरसाळा, पाटणसावंगी, पोटा, सोनपूर, टेंभुर्ड, सावंगी हिटी या ग्रामपंचायतीकरता झालेल्या निवडणुकीची मतमोजणी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झाली। त्या एकूण 12 ग्रामपंचायतींपैकी जटामखोरा, रायबास निर्विरोध तर 11 11 ग्रामपंचायतीत राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार समर्थ काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले। याप्रसंगी सावनेर, कळमेश्वर विधानसभा तसेच जिल्ह्यातील 130 ग्रामपंचायत निवडणुकीवर नागपूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभार यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हटले की हे सर्वसामान्य जनतेचे हे सर्व कष्टकरी शेतकऱ्यांचे यश आहे आणि या जिल्ह्यामध्ये आणि या नागपूर जिल्ह्यामध्ये आणि सावनेर मतदारसंघामध्ये ज्या ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या याचं संपूर्ण श्रेय सुनील भाऊला, माननीय मंत्री महोदय यांना जाते आणि त्यांचे सर्व जे सुनील केदार मित्र परिवार आहे त्या मित्र परिवाराला जाते आणि जनतेची जी सर्वसामान्य जनतेची जी ग्रामीण भागामध्ये जे कामं केलेली आहेत त्यांचं ही पावती आहे। आपण बघून राहिलेलो जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि यानंतर ग्रामपंचायती याच्यामध्ये विरोधी पक्ष महाराष्ट्रामध्ये भुईसपाट होत आहे, तर याचं पुढील जे पाऊल आहे येणाऱ्या 5 वर्षानंतर आपल्याला नक्की दिसायला मिळेल। मागच्या 5 वर्षामध्ये जे भारतीय जनता पार्टीचं ज्या राज्यामध्ये जे सरकार होतं आणि या 5 वर्षामध्ये त्यांनी सर्वसामान्यांसोबत शेतकऱ्यांसोबत जे कुटुंबाकडून जे अन्याय अत्याचार केले त्याची ही पावती। हा विजय मंत्री सुनील बाबू केदार यांच्यावरील ग्रामीण जनतेचा विश्वासाचा आणि प्रेमाचा विजय आहे। भारतीय जनता पक्षाचे राज्यातील मागील 5 वर्ष आणि सध्या स्थितीत असलेल्या शासनाने 1 वर्षात केलेल्या विकास कामाचा विजय आहे। हा विजय गोरगरीब शेतकरी, शेतमजूर आणि जनसामान्यांचा विजय आहे, असे मत प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। मतमोजणी कक्षात उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे, नायब तहसीलदार चैताली दराडे। आपले आज आपण मतमोजणी सुरळीतपणे पार पाडलेली आहे, पूर्ण मतमोजणी झालेली आहे। मतमोजणीला आपण एकूण किती कर्मचाऱ्यांचा सहभाग होता? मतमोजणीला माझ्या एकूण जवळजवळ 90 कर्मचाऱ्यांचा समावेश होता। याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन वगैरे पुटअप झाले? ऑब्जेक्शन नव्हतं, पुनर्मतमोजणी फक्त आमची एका ठिकाणी जैतपूर च्या 3ऱ्या वॉर्डात आपल्याला पुनर्मतमोजणीची मागणी झाल्यामुळे आपण केली। मतदान निवडणूक प्रक्रियेपासून तर मतमोजणीपर्यंत असे काही आपल्याला कटू प्रसंग बघायला मिळाले? नाही, सर्वांच्या सहकार्याने ही ग्रामपंचायत निवडणूक अतिशय शांततेत सुरळीत पार पडली, कटू प्रसंगाला तोंड द्यायची वेळ आली। थँक्यू। आणि निवडणूक अधिकारी SK पवार यांच्या नेतृत्वात एकूण 10 टेबलांवर मतमोजणी करण्यात येऊन निकाल घोषित होताच विजयी उमेदवार आणि समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण तर पराभूत उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण स्पष्टपणे दिसून येत होते। मी निवडणूक निर्णय अधिकारी SK पवार, माझ्याकडे ग्रामपंचायत गडमी, ग्रामपंचायत पाटणसावंगी मोठी ग्रामपंचायत वार्ड 6 आहे, त्या ठिकाणी गडमीमध्ये 3 आहे। याप्रमाणे आम्ही ज्या निवडणूक चालू झाली तेव्हापासून आलेले फॉर्म स्वीकारणे, ती व्यवस्थित हाताळणे, त्यानंतर त्यांचं मतदान करून घेणे, त्यांच्याकडून फॉर्म नीट आहे नाही आहे काय आहे पूर्ण घेऊन सर्व फॉर्म माझ्याकडे आलेले सगळे व्यवस्थित आले, त्यामुळे चुका नव्हत्या, त्या दुरुस्ती करण्याचा प्रश्न झाला नाही। आणि त्यामध्ये एकूण पाटणसावंगीमध्ये 70 फॉर्म आले होते, त्यापैकी 35 विड्रॉल झाले आणि 35मध्ये निवडणूक, त्यापैकी 3 हे अनपुश आलेले आहे वार्ड क्रमांक 6 मध्ये। तसेच गडमीमध्ये 3 वार्डाचा निवडणूक होती, त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित सगळे फॉर्म आले आणि निवडणूकसुद्धा आजपर्यंत त्या लोकांचं सुद्धा सहकार्य लाभलं आणि सगळ्यांनी व्यवस्थित काम होऊन पार पडलं। म्हणजे हे संपूर्ण निवडणूक शांतता व सुव्यवस्थेमध्ये पार पडली असं म्हणण्यामध्ये काही वागवड ठरणार नाही? शांततेत सुव्यवस्थित पार पडली। थँक्यू। पियुष झिंजुवडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।